टू डिलीट डेटा. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रिंग विषयी डिस्कस करणार आहोत. आपला 6 व्हिडिओ आहे पायथन सिरीजचा. तर स्ट्रिंग हा खूप छोटासा कॉन्सेप्ट आहे, बट त्याच्या सराउंडिंगला ज्या गोष्टी असतात, इम्युटेबिलिटी काय असते, त्याच्यानंतर सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर, ह्या सगळ्या गोष्टी कन्फ्युजिंग आहेत एकमेकांमध्ये. ठीक आहे, ते सगळं कन्फ्युजन क्लिअर करण्याचा या व्हिडिओमध्ये आपण ट्राय करू. तो लेट्स स्टार्टेड फ्रेंड्स. आता स्ट्रिंग डिस्कस करण्याआधी तुम्हाला छोटासा ॲरेचा कॉन्सेप्ट सांगतो. एखादा ॲरे ज्यावेळेस डिक्लेअर होतो त्यावेळेस आपण असं लिहितो काहीतरी, ॲरेचं नाव, सॉरी व्हेरिएबलचं नाव इज इक्वल टू न्यू, अँड त्याच्यानंतर आपण इंट आणि 5. ठीक आहे, हे एक लाईन आहे जावा प्रोग्रामिंगची. जावा प्रोग्रामिंग मध्ये जर तुम्ही ॲरे क्रिएट केला तर सिस्टीम डॉट बऱ्याच काही गोष्टी आहेत. जावा इज द डिफिकल्ट लँग्वेज. ओके, मी तेवढं काही लिहित नाही, मी फक्त ही एक लाईन तुम्हाला एक्सप्लेन करतो, त्याच्याने आपल्याला स्ट्रिंग जे आहे ते समजण्यासाठी खूप सोपं जाईल. ठीक आहे, आता जावामध्ये ही लाईन आपण लिहितो त्यावेळेस इंटरनली होतं काय, हा जो व्हेरिएबल आहे एक्स, याचा अर्थ असा आहे की हा एक्स इंटरनली असा क्रिएट होतो आणि हा एक्स पॉइंट करतो, याला थोडं छोटं करून घेऊ आपण. ठीक आहे, आणि हा आणि हा एक्स पॉइंट करतो एका ऑब्जेक्टला, आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये छोटे छोटे 5 बॉक्स बनतात. कारण का, मी ह्या ठिकाणी ॲरेची साईज 5 दिलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे इथं काय होणार, 1 2 3 अँड 4 अँड 5 असे छोटे छोटे बॉक्सेस या ठिकाणी क्रिएट होणार, आणि हा एक मोठा ऑब्जेक्ट असेल, आणि याची जी आहे ह्या बॉक्सेसला काहीतरी इंडेक्स भेटेल. म्हणजे इंडेक्स 0 पासून भेटते नेहमी, 0 1 2 3 4. ठीक आहे, त्याच्यामुळे ॲरे मध्ये असं म्हणतात की जी इंडेक्सची रेंज आहे ती असते 0 टू n-1. याचा अर्थ हा जो 5 आहे याला आपण म्हणतो n, आणि 0 टू n-1 याचा अर्थ 0 पासून तर 5-1 पर्यंत, म्हणजे 0 टू 4 पर्यंत. ठीक आहे, साईज जर 5 असेल आणि इंडेक्सिंग 0 पासून स्टार्ट होते तर ऑब्विसली 0 1 2 3 4 याचा टोटल काउंट करून घ्या किती येणार आहे, 5 येणार आहे, म्हणून आपण n-1 त्या ठिकाणी म्हणतो. ठीक आहे, हा छोटासा ॲरेचा कॉन्सेप्ट असतो. या ठिकाणून तुम्हाला एक गोष्ट समजेल, जर मी ॲरे मध्ये असं बोललो, जर एक्स ऑफ 0 असं लिहिलं तर याचा अर्थ मी ह्या पर्टिक्युलर बॉक्सच्या बाबतीत बोलत आहे. मी जर असं लिहिलं एक्स स्क्वेअर, एक्स आणि त्याच्या पुढे स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये मी जर ह्या ठिकाणी 3 लिहिला तर याचा अर्थ मी या बॉक्स बद्दल बोलत आहे. ठीक आहे, या प्रत्येक बॉक्सला एक इंडेक्स भेटलेला आहे, आणि त्याच्यामुळे मी जर परत असं लिहिलं एक्स स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 1 तर मी ह्या बॉक्सच्या बाबतीत बोलत आहे. याचा सिंपल असा अर्थ होतो. जर मला 0th इंडेक्स मध्ये जर एखादं इंटिजर पाठवायचं असेल तर मी सिंपली लिहू शकतो एक्स ऑफ 0 अँड इक्वल टू 1. याचा अर्थ 0th इंडेक्सला 1 पाठवून द्यायचा आहे. मी जर लिहिलं एक्स ऑफ 2 इज इक्वल टू 10, याचा अर्थ सेकंड इंडेक्स जी आहे, इंडेक्स इथून पाहू आपण, त्याच्यात 10 पाठवायचा आहे. मी जर लिहिलं एक्स ऑफ 3 इज इक्वल टू 11, याचा अर्थ या ठिकाणी 11 पाठवायचा आहे. मी जर लिहिलं अजून एक्स ऑफ 4 इज इक्वल टू 5, याचा अर्थ इथं 5 टाकायचा आहे. मी जर लिहिलं एक्स ऑफ 1 इज इक्वल टू 3 तर याचा अर्थ इथं 3 पाठवायचा आहे. एवढं तुम्हाला समजायचं आहे. मी या ठिकाणी काय टाकू शकतो, या ठिकाणी ह्या इंडेक्सिंगच्या आधारावर मी त्या ठिकाणी काय पास करू शकतो, एलिमेंट पास करू शकतो. आणि ॲरेचा डेफिनेशन काय असतो, ॲरे म्हणजे काय, कलेक्शन्स ऑफ सिमिलर डेटा व्हॅल्यूज. असं म्हणण्यापेक्षा ॲरे म्हणजे कलेक्शन्स ऑफ सेम टाईप ऑफ द डेटा. म्हणजे हा जो डेटा आहे ॲरे मध्ये 1 3 10 11 5 हा सगळा इंट टाईपचा डेटा आहे, म्हणजे सेम टाईपचा डेटा आहे. एवढंच की ॲरे जे आहे कलेक्शन्स आहे 1 किंवा जास्त डेटाचं, पण ह्या ठिकाणी सिमिलर टाईपचा डेटा पाहिजे. इंट टाईपचा जर ॲरे बनवला त्याच्यात सगळे इंटिजरच जायला पाहिजे, एवढं तुमच्या लक्षात यायला पाहिजे. तर सिंपल हा ॲरेचा कॉन्सेप्ट असतो. आता आपण येऊ स्ट्रिंग कडे. ठीक आहे, हे सगळं समजलं नसेल तर डोंट वरी, मी फक्त जे स्ट्रिंग मध्ये आपण एक्स ऑफ 0 लिहितो, एक्स ऑफ 1 लिहितो, ह्या गोष्टी समजण्यासाठी, समजवण्यासाठी हा कॉन्सेप्ट मी एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे, तर आता आपण येऊ स्ट्रिंग कडे. सगळ्यात आधी जी स्ट्रिंग आहे, स्ट्रिंगची डेफिनेशन काय असते, स्ट्रिंग म्हणजे तुम्हाला समजायचं आहे सिक्वेन्स
ऑफ कॅरेक्टर. ओके, स्ट्रिंगचा अर्थ काय असतो? सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. ठीक आहे, एवढं तुम्हाला समजायचं आहे, किंवा सेट ऑफ कॅरेक्टर म्हणजे स्ट्रिंग असतं. ठीक आहे, आता मी स्ट्रिंग समजवण्याआधी एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. फॉर एक्झाम्पल, आपल्या क्लासच्या एक्झाम रूम मध्ये, याचा अर्थ ज्यावेळेस तुम्ही एक्झाम देतात कुठली, त्यावेळेस काय असतं, बेंच हे सिक्वेन्सली अरेंज केलेले असतात. पहिला बेंच, दुसरा बेंच, तिसरा बेंच, फोर्थ बेंच. ठीक आहे, अशा प्रकारे बेंच अरेंज केलेले असतात. त्याच्यानंतर अजून एक कॉलम मध्ये असे बेंच असतील. ठीक आहे, हे बेंचचा कॉन्सेप्ट सगळ्यांना माहिती असेल. ठीक आहे, आणि ह्या प्रत्येक बेंचला काहीतरी नंबर असतो. फॉर एक्झाम्पल, हा जर 11 पासून स्टार्ट झाला असेल तर याच्या मागे 12, याच्या मागे 13, याच्या मागे 14 असा. हा जर 0 पासून चालू झाला असेल, आपल्याकडे 0 पासून स्टार्ट होत नाही, बट समजण्यासाठी हा 1, हा 2, हा 3. ठीक आहे, या ठिकाणी जे बेंचची अरेंजमेंट आहे ती तुम्हाला कशी दिसते? बेंचची जी अरेंजमेंट आहे ती सिक्वेन्सली ह्या ठिकाणी आहे. 11, 12, 13, 14. ओके, ही सिक्वेन्सली आहे. मग मला सांगा, मी ज्या वेळेस एक्स व्हेरिएबलला एक व्हॅल्यू असाइन करतो राज, तर हे राज नाव जे आहे ते स्ट्रिंग मी म्हणू शकतो का? बिकॉज राज नावामध्ये प्रत्येक कॅरेक्टर, कॅरेक्टर म्हणजे काय? हा पहिला कॅरेक्टर, हा दुसरा कॅरेक्टर, हा तिसरा कॅरेक्टर, हे तिन्ही कॅरेक्टर सिक्वेन्सली मला दिसत आहेत. ठीक आहे, तर इंटरनली होतं काय? एक्स व्हेरिएबल एक्स इज इक्वल टू राज लिहिणं, याचा अर्थ इंटरनली पण असे 3 बॉक्स क्रिएट होतील, जसे मी अरे मध्ये सांगितलं. आणि प्रत्येक कॅरेक्टर एक बॉक्स घेऊन घेतो, जसं RAJ. खूप सिंपल आहे, खूप सिंपल आहे. आणि याला एक इंडेक्सिंग भेटते, जसं स्टुडंटच्या बेंचला रोल नंबर भेटलेला आहे 11, 12, 13, 14, तसंच ही स्ट्रिंग ज्यावेळेस स्टोअर होते, याला पण एक रोल नंबर भेटतो आणि त्याला पण इंडेक्स म्हणतो. आपल्याकडे जो पहिल्या नंबरला असतो तो युजली 1 किंवा रॅन्डमली कुठल्याही नंबरने स्टार्ट होतं, जसं मी 11 ला केलेलं आहे. बट या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये, पायथॉन मध्ये एक रूल आहे की यांचा रोल नंबर नेहमी 0 पासून स्टार्ट होणार. ठीक आहे, म्हणून जो पहिला नंबरला आहे, आणि ह्या रोल नंबरला आपण इंडेक्स म्हणतो पायथॉन मध्ये, म्हणून जो पहिल्या नंबरला आहे तो 0, जो दुसऱ्या नंबरला आहे 1, जो तिसऱ्या नंबरला आहे 2, असं चालत राहील. मी अजून एक तुम्हाला एक्झाम्पल आता विचारतो, याला थोडं आपण मिटवून घेऊ. ठीक आहे, आता एक सिंपल तुम्हाला एक्झाम्पल मी विचारतो. जर का आपण असं लिहिलं y इज इक्वल टू डबल कोट मध्ये दीपराज, तर मला सांगा आता काय होईल? एवढं लिहिणं म्हणजे काय? इंटरनली असे बॉक्सेस क्रिएट होतील का? किती होतील? 1, 2, 3, 4, 5, 6. तर 6 बॉक्सेस हे क्रिएट या ठिकाणी होतील. ठीक आहे, तर आपण करू शकतो 2, 1, 2, 3, 4, 5, 6. आणि या ठिकाणी काय होईल? पहिला कॅरेक्टर पहिला बॉक्स, दुसरा कॅरेक्टर दुसरा बॉक्स, नंतर P, नंतर R, नंतर A, नंतर J. ठीक आहे, आणि यांना इंडेक्सिंग म्हणजे यांचा रोल नंबर कुठून स्टार्ट होईल? म्हणजे जे पहिला कॅरेक्टर आहे ते कुठून स्टार्ट होईल? 0 पासून, म्हणून 0, 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे, जो ॲरेचा कॉन्सेप्ट होता तो मी काय सांगितला होता? ज्या वेळेस तुम्ही असं लिहितात इंट 5 साईज, तर याचा अर्थ असतो रेंज कुठून असते? 0 टू n-1, म्हणजे 0 टू 4. तर मला सांगा या ठिकाणी टोटल कॅरेक्टर किती स्ट्रिंग मध्ये? 1, 2, 3, 4, 5, 6. तर मला सांगा रेंज कुठून जाते? 6-1. टोटल कॅरेक्टर मधून एक गेला, म्हणजे शेवटचा एलिमेंट 5 दिसतोय का? 0 टू 5 आहे का? त्याच्यामुळे मी तुम्हाला त्याच्यामुळे मी तुम्हाला ॲरे एक्सप्लेन केलं होतं. ठीक आहे, आता हा कॉन्सेप्ट तुम्हाला समजला. मी जर असं सांगितलं तुम्हाला की मला P हे नाव P हे कॅरेक्टर मला ऍक्सेस करायचंय, ठीक आहे, तर मी याला ऍक्सेस म्हणजे याला मला प्रिंट करायचंय किंवा या स्ट्रिंग मधून त्याला मला बाहेर काढायचंय, तर मी काय करेल? मी असं लिहेल y ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आणि त्याचा इंडेक्स नंबर. कुठल्या इंडेक्सला आहे तो? सेकंड इंडेक्सला आहे. याचा अर्थ मी P ला कॉल करत आहे. सेम स्टुडंट वाला एक्झाम्पल, जर बेंचवर फॉर एक्झाम्पल बेंचेसवर जर असे स्टुडंट बसलेले असतील, 4 स्टुडंट असतील आणि 11, याचा बेंच नंबर 12, सॉरी रोल नंबर 13, 14. जर 14 वाला स्टुडंट एक्झाम देताना काहीतरी बोलत असेल किंवा तो याचं बघत असेल किंवा कॉफी काहीतरी करत असेल, ठीक आहे, इलिगल कामं करत असेल, तर मी सिम्पली 14 जो नंबर आहे
माझ्याकडे डेटा असेल त्याचा नंबर असेल, मी जर 14 नंबरला आवाज दिला तर सिंपल त्याचा अर्थ असा आहे की 14 नंबर बेंचवर जो स्टुडंट बसलेला आहे त्याला मी बोलवत आहे. मी जर सांगितलं रोल नंबर 14 इकडे, ज्याच्या बेंचवर 14 नंबर आहे तो इकडे, तर एक्झॅक्टली डिटेक्ट होईल आणि हा स्टुडंट माझ्याकडे येईल. त्याचा सिंपल अर्थ आहे. तसंच या ठिकाणी मी सांगतोय सेकंड इंडेक्सला जो स्टुडंट आहे म्हणजे जो कॅरेक्टर आहे, कोण आहे या ठिकाणी पी, जर मी त्याला बोलवण्याचा जी मेथड आहे ती अशी आहे y ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 2, याचा अर्थ मी पी ची गोष्ट करत आहे. मी ज्या वेळेस लिहेल y ऑफ 5, तर 5 इंडेक्सला कोण आहे जे, तर मी याची गोष्ट करत आहे. तर ह्या गोष्टी मी तुम्हाला प्रिंट पण करून दाखवेल लगेचच प्रोग्रामिंग मध्ये, बट हे सगळं तुम्हाला समजणं खूप महत्वाचं होतं. ठीक आहे, आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. आता इम्युटेबल स्ट्रिंग ही इम्युटेबल असते. मी असं का म्हणतोय बघा, ऍरे मध्ये आपण जे डिस्कस केलं होतं हे थोडं मी मिटवून घेतो सगळं. ऍरे मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, एक ऍरे बनतो फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, न्यू अँड इंट, ठीक आहे, 3 वाला ऍरे बनवून टाकू आपण यावेळेस. ठीक आहे, याच्यामध्ये 3 आणि हा इंट टाईपचा असेल म्हणून इथं 0 1 2. मी काय सांगितलं होतं, जर ह्या ठिकाणी मी म्हटलो x ऑफ 0 इज इक्वल टू 1, तर सिम्पली इथं 1 मी पाठवू शकतो. मी जर म्हटलो x ऑफ 2 इज इक्वल टू 2, तर मी इथं 2 पाठवू शकतो. मी म्हटलो x ऑफ 1 इज इक्वल टू 30, तर मी इथं 30 पाठवू शकतो. ठीक आहे, बट स्ट्रिंग मध्ये काय असतं, स्ट्रिंग मध्ये ज्या वेळेस आपण x इज इक्वल टू, मी ज्या वेळेस असं लिहितो राज, तर इंटरनली एक बॉक्स बनतो. सगळ्यांना माहिती या ठिकाणी राज आला. ठीक आहे, तर x मध्ये इंटरनली असं झालं, तर मी या ठिकाणी x ऑफ, ही इंडेक्स असेल 0 1 2, x ऑफ 2 इज इक्वल टू, जर मला h पाठवायचं असेल या स्ट्रिंग मध्ये, तर मी पाठवू शकत नाही, कारण इम्युटेबलचा अर्थ असतो की स्ट्रिंग ही चेंज होऊ शकत नाही. h मी ह्या ठिकाणी जेच्या जागेवर रिप्लेस करतोय याचा अर्थ मी स्ट्रिंगला चेंज करतोय, तर मी स्ट्रिंगचे कॅरेक्टर चेंज करू शकत नाही. ही गोष्ट या ठिकाणी सपोर्टेड नाही आहे, एवढं तुम्हाला समजायचं आहे. आणि यालाच म्हणतो आपण इम्युटेबल. ज्या वेळेस मी सगळे डेटा टाइप्स कंप्लीट करून गेले आपल्या सिरीज मध्ये, त्यावेळेस हा स्पेशल टॉपिक मी तुमच्यासाठी आणेल, इम्युटेबल व्हीएस म्युटेबल काय असतं. पायथॉन मध्ये बाकीचे डेटा म्युटेबल आहेत, बाकीचे इम्युटेबल आहेत. तो सगळा कॉन्सेप्ट आपल्याला शिकायचा आहे. ठीक आहे, आता आपण रिअल वर्ड याची प्रोग्रामिंग करून बघू रिअल टाइम मध्ये कसं असतं स्ट्रिंगचा कॉन्सेप्ट. तर मी ह्या ठिकाणी सिम्पली आपण एक व्हेरिएबल बनवू नेम नावाचा. तर मी नेम नावाचा एक व्हेरिएबल क्रिएट करतो आणि त्याला मला व्हॅल्यू असाइन करायची आहे राज. ओके, राजला असाइन करायचं आहे. सिंपल आपण पहिले प्रिंट करू राजला. मी प्रिंट करतो राजला. राज कोणामध्ये स्टोर आहे, नेम मध्ये स्टोर आहे. दॅट्स मीन्स नेम नावाच्या व्हेरिएबल मध्ये असाइन आहे. तर सिम्पली या ठिकाणी राज हा प्रिंट होत आहे. मला सांगा, मला जर जे प्रिंट करायचा असेल तर मी प्रिंट करू शकतो का? ऑब्विसली मी प्रिंट करू शकतो. जस्ट आपण एवढं मोठं डिस्कशन केलेलं आहे. मला सांगा, 3 कॅरेक्टर दिसत आहेत, तर जेची पोझिशन काय आहे ह्या ठिकाणी किंवा जेची इंडेक्स काय असेल. फॉर एक्झाम्पल इंटरनली थोडं व्हिज्युअलाइज करा. R0 नंबरला, हा 1 नंबरला, 2 नंबरला, तर इंडेक्स नंबर भेटलेला आहे. कोणत्याही स्टुडंटचा जर माझ्याकडे रोल नंबर असेल तर त्याला मी इझिली बोलवू शकतो. तसंच माझ्याकडे या सगळ्यांचे रोल नंबर आलेले आहेत का, 3 स्टुडंट आहेत आपल्या क्लासमध्ये असं समजायचं आहे. आणि मी सिंपल करतो, मी काय केलं, मी सिंपल करतो प्रिंट, आणि प्रिंट करून मी सिंपल कुठला व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलचं नाव लिहायचं, म्हणजे कुठल्या क्लासमध्ये आपला स्टुडंट आहे असं समजा. ठीक आहे, नेम क्लासमध्ये आहे आणि त्याचा रोल नंबर काय आहे, त्याचा रोल नंबर 2 आहे. आणि त्याच्यानंतर सिंपल स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट करायचं आणि सिंपल पॅरेंथेसिस पण कंप्लीट करायचं आणि एंटर. बघायचे, आता नेम क्लास मधला जो 0 नंबरचा स्टुडंट आहे त्याला मी बोलवू शकतो का? हा, मी सिंपली त्याला बोलवू शकतो प्रिंट नेम स्क्वेअर ब्रॅकेट 0 नंबर, त्याच्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट, पॅरेंथेसिस, पॅरेंथेसिस आणि सिंपल आर ह्या ठिकाणी प्रिंट झालेला आहे. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल घेऊन घेऊ क्लॅरिटीसाठी. फॉर एक्झाम्पल एक्स इज इक्वल टू जर आपण स्टोअर केलं, ठीक आहे, डिलाइट, यावेळेस डिलाइट डेटा आपल्या चॅनलचं नाव आहे. प्लीज सबस्क्राईब करा. आमचे जे ट्राय आहेत, आमची जी
मेहनत आहे ती थोडी पण तुमच्या कामात येत असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कॉलेज ग्रुपला शेअर करा. ठीक आहे, तर आपण येऊ आपल्या पॉइंटकडे. तर ह्या ठिकाणी जर मला प्रिंट करायचा आहे, फॉर एक्झाम्पल मला जर जी प्रिंट करायचा आहे, तर आपल्याला काय बघावं लागेल, आपलं तेच एक्झाम्पल स्टुडंट क्लासवालं. तर आपल्याला बघायचं आहे की हे जे स्टुडंट आहेत ते कुठल्या क्लासमध्ये आहेत, एक्स क्लासमध्ये आहेत. त्यांचे रोल नंबर 0 पासून स्टार्ट होतील, 1 2 3 4 5 6. तर जी प्रिंट करायचा आहे, तर जी हा कुठल्या नंबरला दिसतोय, मला 4 नंबरला दिसत आहे. तर मी सिम्पली काय लिहू शकतो, सिम्पली आपण प्रिंट फंक्शनचा यूज करून प्रिंट लिहिलं, त्याच्यामध्ये कुठला क्लासमध्ये स्टुडंट आहे, एक्स क्लासमध्ये, रोल नंबर काय आहे त्याचा. ठीक आहे, हे क्लास वगैरे एक्झाम्पल आहे स्कूलचं. ठीक आहे, त्याला दुसरं काही कॉन्सेप्ट सोबत इमॅजिन करू नका. ठीक आहे, 4 नंबरचा आहे आणि त्याचा पॅरेंथेसिस कंप्लीट करतो. हे बघा, जीला मी ऍक्सेस करू शकत आहे. जर टीला ऍक्सेस करायचं असेल तर तुम्ही पण कॉमेंटमध्ये उत्तर देऊ शकतात मला. ठीक आहे, नाही द्यायचं असेल तर भाई मी इथं दाखवायला आहेच क्लास, त्याच्यानंतर 6 नंबरला तो आहे आणि सिंपल मी करतो या ठिकाणी एंटर. ओके, की मी सिंपल या पद्धतीने ऍक्सेस करू शकत आहे. अजून एक कॉन्सेप्ट आहे तो आपण डिस्कस करून घेऊ. मी पुन्हा एकदा आयडियली ओपन का करतोय, कारण ह्या ठिकाणी हे सगळं आपल्याला क्लिअर करता येत नाही, म्हणून सर्च मध्ये जाऊन पुन्हा एकदा हे सगळं भरलं असेल तर पुन्हा एकदा आपण आयडियली ओपन करायचं आहे. तर सिंपल मी याला ओपन करतो आणि ओपन करून आता बघा, जे आपण स्ट्रिंग स्पेसिफाय करतो सॉफ्टवेअर, म्हणजे सिम्पली जे स्ट्रिंग लिहितो ते ऑलवेज आपण सिंगल कोट किंवा डबल कोट किंवा ट्रिपल कोट मध्ये लिहू शकतो. ठीक आहे, आता एक्स इज इक्वल टू सिंगल कोट मध्ये जर मी राजला क्लोज केलं तर ठीक आहे, ओके आहे. त्याच्यानंतर मी वाय इज इक्वल टू डबल कोट मध्ये राजला लिहिलं तर ओके आहे, डबल कोट मध्ये एन्क्लोज केलं, ओके आहे. त्याच्यानंतर झेड इज इक्वल टू जर मी ट्रिपल कोट मध्ये त्याला एन्क्लोज केलं, ठीक आहे राज. पण लक्षात एवढं ठेवायचं आहे, इकडे जर 3 कोट दिले डबल वाले तर राईट साईडला पण 3च द्यायचे आहेत. ठीक आहे, तर हे पण ओके आहे. जर इकडे सिंगल कोट दिला, स्टार्टिंग सिंगल कोटने आहे तर एंड पण सिंगल कोटने करायचा. हे बघा, डबल कोट डबल कोट, अशा प्रकारे तुम्ही स्ट्रिंगला असाइन करू शकतात किंवा लिहू शकतात. आता तिघे प्रिंट होतात का आपण बघू. प्रिंट एक्स, आणि तिघांना जर एक्स सोबत प्रिंट करायचं असेल तर पहिला व्हेरिएबल लिहा, त्याच्यानंतर कॉमा वाय कॉमा झेड, तर तिन्ही 3 मला प्रिंट होऊन भेटतील. काहीच प्रॉब्लेम येत नाही आहे, तिघी राज हे प्रिंट होत आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला मी विचारतो, एक मी नेम घेतो, नेम इज इक्वल टू राज, एक स्ट्रिंग आपण स्टोअर करू या ठिकाणी. त्याच्यानंतर नेम 1 इज इक्वल टू राज स्पेस एंड डबल कोट देऊ आणि त्याच्यानंतर एंटर. आता जर मी तुम्हाला विचारलं नेम आणि नेम 1 यांची आयडी सेम येईल का, तर आपण चेक करून घेऊ. प्रिंट करू दोघांची आयडी, प्रिंट आयडी ऑफ नेम. ओके, आयडी ऑफ नेम, आयडी ऑफ नेम. आता इनसाइड फंक्शन आहे, नेस्टेड फंक्शन आहे. आधी याची आयडी इव्हॅल्युएट होईल, ती येईल आणि प्रिंट फंक्शन त्याला प्रिंट करेल. कॉमा देऊन मी लगेच करू शकतो नेम 1 ला, पण याच ठिकाणी आपण असं लिहू शकतो नेम 1 आणि त्याच्यानंतर सॉरी आयडी आधी लिहावं लागेल. आयडी पॅरेंथेसिस मध्ये नेम 1 लिहिलं, नेम 1, त्याच्यानंतर पॅरेंथेसिस कंप्लीट, त्याच्यानंतर हा जो पॅरेंथेसिस आहे प्रिंट फंक्शनचा तो कंप्लीट करूया आणि त्याच्यानंतर एंटर करू. ठीक आहे, दोघांची आयडी मध्ये तुम्हाला डिफरन्स दिसत आहे. बिकॉज का, व्यवस्थित जर लक्ष दिलं, जी स्ट्रिंग तुम्ही स्टोअर केलेली आहे, जी पहिली स्ट्रिंग आहे ती बघा राज, याच्यात कुठलाही स्पेस नाहीये. बट ह्या ठिकाणी जो राज स्टोअर होतोय त्याच्यानंतर तुम्ही स्पेस या ठिकाणी स्टोअर करत आहेत, म्हणजे स्पेस हा पण एक कॅरेक्टर आहे. या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर ह्या ठिकाणी 4 कॅरेक्टर तुम्हाला दिसत आहेत, म्हणजे ही स्ट्रिंग आणि ही स्ट्रिंग दोघी वेगळ्या आहेत. जर हा स्पेस राहिला नसता तर दोघी राजची जी आयडी आहे ती सेम आली असती. आता राज लिहिणं आणि एक स्पेस लिहिणं म्हणजे पण ह्या ठिकाणी किती बॉक्स क्रिएट होतील, 4 बॉक्स या ठिकाणी क्रिएट होतील, म्हणजे ह्या बॉक्सला पण काहीतरी पोझिशन भेटेल. मी तुम्हाला करून दाखवतो. जर स्पेस राहिला नसता तर काय झालं असतं, सिंपल आपण एक एक्स इज इक्वल टू एक्स व्हेरिएबल घेऊ. ठीक आहे, त्याच्यामध्ये सेम नाव राज, डबल कोटने एन्क्लोज करू,
त्याच्यानंतर y इज इक्वल टू डबल कोट मध्ये राज, यावेळेस मी स्पेस दिलेला नाही, तर यावेळेस आयडी ही सेम यायला पाहिजे. प्रिंट दोघी आयडी एक सोबतच आपण प्रिंट करू. आयडी ऑफ एक्स लिहिला, त्याच्यानंतर कॉमा आयडी ऑफ सिंपल लिहितो y. ठीक आहे, आता सिंपल हे बघा दोघांची आयडी ही एकदम सिमिलर येत आहे. हे असं का झालं, सेकंड याच्यात तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये पण शिकवलेलं आहे. हे जे आहे इथून इथपर्यंत आता नोटीस करा, हे एवढं लिहिणं म्हणजे काय, इंटरनली एक एक्स क्रिएट होतो आणि हा जो एक्स आहे हा रेफरन्स व्हेरिएबल म्हणून आपण त्याला बोलतो. आणि हा कोणाला पॉइंट करतोय, एकच्या इक्वल टू साइड मध्ये राईट मध्ये जो लिहिलेला आहे त्या ऑब्जेक्टला हा इंटरनली पॉइंट करत आहे. काय लिहिलेलं आहे आपण, राज लिहिलेला आहे. आणि याचा टाईप काय असेल, str. दॅट मीन्स हा स्ट्रिंग असेल, हा याला पॉइंट करत आहे. सेकंड टाइम तुम्ही काय लिहिलं, y इज इक्वल टू सेम ऑब्जेक्ट लिहिला, याचा अर्थ इकडे एक y बनेल आणि हा y रेफरन्स व्हेरिएबल असेल. आणि हा रेफरन्स व्हेरिएबल नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करणार नाही, हा पण यालाच पॉइंट करेल. त्याच्यामुळे दोघांची आयडी सेम येत आहे. आणि ह्या ठिकाणी काय झालं, स्पेसमुळे हे दोघी ऑब्जेक्ट वेगवेगळे कॅरेक्टर असाइन करत आहेत. याचा अर्थ राज मध्ये आरे जे कॅरेक्टर आहे, बट या सेकंड राज मध्ये आरे जे पण आहे, बट स्पेस पण ॲज अ कॅरेक्टर सॉफ्टवेअर मानतो. स्पेस आहे म्हणजे याच्यात 4 कॅरेक्टर आहेत आणि याच्यात 3 कॅरेक्टर आहेत, एवढं तुम्हाला समजायचं आहे. व्हॅल्यू जर डिफरंट आली तर डिफरंट ऑब्जेक्ट हे क्रिएट होतात. आणि हा जो राज ऑब्जेक्ट आहे याचा रेफरन्स काउंट किती, म्हणजे याला किती व्हेरिएबल पॉइंट करतायत, हा एक्स पण करतोय वाय पण करतोय, याचा जो रेफरन्स काउंट आहे तो 2 आहे. एवढं तुम्हाला समजायचं आहे. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये ऑल अबाउट स्ट्रिंग आपण पाहिलेलं आहे. स्ट्रिंग बद्दल खूपच काही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. हा सेम ऍड्रेस का आला, या ठिकाणी का नाही आला, तर ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजेत. तर फ्रेंड्स, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स.